शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, कारण की आता पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात झाली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता पीएम किसान योजनेचा 21वा व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच या ठिकाणी वाटप चालू झाला असून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झाली असून आता हे पैसे 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या। आता हे 2 टप्पे तुम्हाला माहितच आहे, 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी याचे वितरण केले जाणार आहे। पहिलं या 12 जिल्ह्यामध्ये व उर्वरित पूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे आणि या 2 टप्प्यामधील गॅप हा 8 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्की कळवा। तर आजपासून हे दोन्ही हप्ते या 12 जिल्ह्यामध्ये वाटप चालू होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये 12 पैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे, कारण की आता तुम्हाला पण 21वा व नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर दोन्ही हप्ते एकत्रित 12च्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार आहे। तर चला सविस्तर अपडेट बघूया कोणते आहे ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसा जमा या ठिकाणी आज होणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा पूर्णपणे 2 हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे 12 जिल्हे बघणार आहोत आपण। ते 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल या 12 पैकी कोणत्या बी एका जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार मोठा दिलासा, कारण की आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट 2 हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ किती रुपये या ठिकाणी जमा होणार आहे, किती रुपये राज्यभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो जो पीएमचा हप्ता आहे, पीएमचा हप्ता जो आहे तुम्हाला 21वा मिळणार आहे आणि ते तुम्हाला मिळणार आहे 2000 रुपये। 21व्या हप्त्याचे तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि जो नमो शेतकरी योजना आहे ती नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये असे तुम्हाला 4000 रुपये थेट आज जमा होणार। फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी आज जा पैसा मिळणार। बाकी जे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी असतील त्यांना 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 ते 15 दिवस सुद्धा लागू शकतात पैसा येण्यासाठी। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने 2 टप्पे केले असून पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा देण्याचा निर्णय घेतला असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पैसा मिळणार। आज या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार आणि जे उर्वरित शेतकरी राहतील त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण की त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी ठरवलं असून त्यांना आता पैसा मिळणार नाही। त्यांना 10 ते 15 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। आणि जे हे 12 जिल्हे आहे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे। 2 हप्ते तर ती रक्कम असणार आहे 4000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा केली जाणार, कारण की आता या 12 जिल्ह्यासाठी राज्य सरकारने कालच डीबीटीचं बटन दाबून या 12 जिल्ह्यातील पैसा या ठिकाणी मोकळा केलेला असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज 12 नंतर थेट पैसा जमा होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, राज्य सरकारने कालच डीबीटीचं बटन दाबून पैसा या ठिकाणी मोकळा केलेला आहे, निधी या ठिकाणी वितरित केलेला असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून 2 हप्ते या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित 12च्या नंतर या ठिकाणी हळूहळू जमा होण्यास सुरुवात होईल। जर शेतकरी मित्रांनो तुमच्या या 5 पैकी एकही बँक अकाउंट असेल तर तुम्हाला जादा वक्त या ठिकाणी लागणार नाही, जादा या ठिकाणी टाइम लागणार नाही। 12:01 किंवा 12:30 दरम्यान तुम्हाला पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल, कारण की या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो आणि खूप लवकर या 12 बँकेमध्ये या ठिकाणी जो गव्हर्नमेंटचा जो डीबीटीचा बटनाचा दाबलेला पैसा असतो तो या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो। जर तुमचं दुसरं पण बँक अकाउंट असेल तर थोडा वेळ लागेल, 10 घंटे सुद्धा लागू शकतात, 5 घंटे या ठिकाणी सुद्धा लागू शकतात। पण जर तुमचं बँक अकाउंट या 5 बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी असून तुम्हाला 12च्या नंतर अर्ध्या तासात सुद्धा पैसा येऊ शकतो। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमचे 5 अकाउंट नसले तरी तुम्हाला पैसा येण्यास थोडा वेळ लागू शकतो। तो वेळ किती, तर तो वेळ म्हणजे 5 ते 10 घंटे
घंटे सुद्धा लागू शकतात, त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला सविस्तर ती जिल्ह्याची यादी बघूया. कोणती आहे ती 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून 12 नंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये हळूहळू पैसा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सविस्तरपणे ते 12 जिल्हे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे ती यादी बघूया. तर चला या काढूया ती यादी. कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा जमा होण्यास सुरुवात होईल. तर चला त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर. जे शेतकरी संभाजीनगरमध्ये राहत असाल त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. जर तुमचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित आज 12च्या नंतर दिले जाणार आहे. आता डीबीटीचं बटन कालच दाबलं असून आता या संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली. तर चला दुसरा जिल्हा या ठिकाणी असणार आहे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यादेवी नगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट या ठिकाणी रक्कम 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. ती म्हणजे 12:30च्या नंतर हळूहळू त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार आहे. तर चला समोरची या ठिकाणी बघूया. कोणता आहे समोरचा जिल्हा? नाशिक. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये नांदत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलो असून तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर चला सविस्तर समोरचा जिल्हा बघूया. नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पैसा जमा करून घेता येणार आहे, कारण की आता डीबीटीचं बटन नांदेड जिल्ह्यासाठी पण या ठिकाणी मोठा निधी हस्तांतरित केलेला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीही चिंता करू नका. दुपारनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा तुम्हाला जमा दिसेल. जर तुमचं या 5 पैकी एकाही अकाउंटमध्ये अकाउंट असेल, या 5 बँकेमध्ये एका बी अकाउंटमध्ये तुमचं या 5 बँकेपैकी एका भी बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, तुमचं खातं असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की आता तुम्हाला 12:01 किंवा 12:30च्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल. तर चला पूर्णपणे ते 5 या ठिकाणी बँका बघू, ज्या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. जर तुमची पण बँक या 5 पैकी एक असेल तर तुमच्यासाठी पण दिलासादायक बातमी ठरू शकते. त्यापूर्वी समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा बीड. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार. बीड नंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार. आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकले जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता काय करू नका. जर तुमचं 5 बँकेमध्ये या अकाउंट असेल तर तुम्हाला पण खूप फास्ट पैसा या ठिकाणी येणार. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघू. समोरचा जिल्हा कोणता आहे? तर यामध्ये समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 21वा व 8वा हप्ता 2 हप्ते एकत्रित 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकले जाणार आहेत. जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. तुम्हाला पण या ठिकाणी लवकरात लवकर पैसा जमा या ठिकाणी केला जाणार आहे. कालच डीबीटीचं बटन दाबून आज तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू पैसा जमा केला जाणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. तर चला समोरचा जिल्हा सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊ. तर समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा या ठिकाणी बीड. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा, कारण की आता बीड जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी पैसा वाटप या ठिकाणी आजपासून चालू होणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता 2 टप्पे या ठिकाणी एकखटी जमा या ठिकाणी होणार आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार, कारण की आता 12च्या नंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण हळूहळू पैसा या ठिकाणी जमा दिसणार आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला पण 12च्या नंतर काही ना काही या ठिकाणी पैसा तुम्हाला जमा दिसणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. आता या 12 पैकी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नसेल, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आपण या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो, जे काल राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं त्या डीबीटीच्या बटनामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे, जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही आम्हाला कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, आम्ही त्या जिल्ह्याचं नाव बघू या यादीमध्ये आहे की नाही आहे आणि तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू की तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळणार आज की तुम्हाला 15 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. फक्त कमेंट नक्की करा. आम्ही यादी आमच्या
तुमच्याजवळ आलेले आहे। जर आम्ही यादीमधून बघून जर तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं नाही तर तुम्हाला 15 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। पण जर तुमचं या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून तुम्हाला पण आजपासून पैसा जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा नक्की कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू तुमचं जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे। तुम्हाला कमेंटमध्ये सविस्तर प्रश्न सोडवला जाईल। तर चला सविस्तरपणे बघूया कोणत्या आहेत त्या 5 बँका, ज्या 5 बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी खूप फास्ट पैसा येणार। तुम्हाला 12:30च्या आत पैसा येणार जर तुमचं 5 अकाउंट या 5 बँकेमध्ये कोणत्याही एका बँकेमध्ये असेल। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया कोणत्या आहेत ते 5 बँका, ज्या 5 बँकेमध्ये तुमचा एकही अकाउंट असेल। या 5 पैकी एकाही बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला 5 घंटे 10 घंटे लागणार नसून तुम्हाला फक्त 1 ते 30 मिनिटे लागणार आहे। काही मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। 12:01 किंवा 12:30 तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ते बँक कोणती आहे। त्यामध्ये पहिली येणार आहे तुमची पोस्ट बँक। जर तुमची पोस्ट बँक असेल, पोस्ट बँकमध्ये तुमचा अकाउंट असेल आणि ते तुम्ही लिंक केलेले असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून तुम्हाला पण आता थेट लवकरात लवकर पैसा या ठिकाणी जमा होणार आहे। तर चला दुसरं बँक अकाउंट असणार तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमचं असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण खूप फास्ट पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार आहे। कारण की आता बँक अकाउंट जे तुमचं आहे बँक ऑफ महाराष्ट्र ते पण खूप फास्ट आहे आणि गव्हर्नमेंटची बँक असून तिच्यामध्ये खूप फास्ट पैसा येतो। जो डीबीटी मार्फत पैसा येतो तो या 5 बँकेमध्ये खूप फास्ट येतो। तर चला तिसरी बँक असणार आहे तुमची एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया। जर तुमची बँक असेल एसबीआय बँकेमध्ये जर तुमचं बँक अकाउंट खोललेलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून एसबीआय बँकेमध्ये डीबीटीचा पैसा खूप फास्ट वितरित होतो, खूप फास्ट या ठिकाणी टाकला जातो। त्यामुळे जर तुमची एसबीआय बँक असेल तर तुम्हाला पण खूप फास्ट पैसा येणार। आता चौथी बँक असणार आहे तुमची आयसीआयसीआयसी बँक। आयसीआयसी बँक जर तुमची असेल तर आयसीआयसी बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसा येतो। खूप फास्ट पैसा येऊन पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो जसं डीबीटीचं बटन दाबलं जातं तसं आयसीआयसी बँकेमध्ये पैसा प्राप्त होतो। तर चला शेवटची बँक बघूया। शेवटची बँक असणार आहे तुमची या ठिकाणी बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदा ज्या शेतकऱ्याची असेल त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता बँक ऑफ बडोदामध्ये पण खूप फास्ट पैसा जमा होतो। जर तुमच्याकडे असेल बँक ऑफ बडोदा तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, तुम्हाला पण या ठिकाणी पैसा लवकरात लवकर या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर चला या 5 पैकी जर तुमची एकही बँक असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या बँकेचं नाव कोणतं होतं, तर त्यानुसार पण तुम्हाला पैसा टाकायला या ठिकाणी कळेल। 5 तुमचं आता जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट आम्हाला नक्की कळवा। तर चला जर तुमचं या 5 पैकी दुसरी कोणती बँक अकाउंट असेल तर चिंता काय करू नका, 5 ते 10 घंटे तुम्हाला जास्त लागणार आहे, त्यामुळे चिंता करू नका। आणि जर या 5 पैकी एक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण लवकरात लवकर 12:30च्या दरम्यान पैसा जमा होईल। पण या 5 पैकी जर तुमची बँक नसेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण की तुम्हाला पैसा जमा होण्यामध्ये 5 घंटे सुद्धा लागू शकतात। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो। आता जर या 12 जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं असेल नसेल, तुमच्या लक्षात नसेल, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आपलं नाव आलं की नाही आलं, आपल्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलतं की नाही आलं असा प्रश्न असेल तर तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। त्या कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला कळवू की तुमचं बँक खातं आता या ठिकाणी पात्र ठरलेलं आहे की नाही आहे, तुमचा जिल्हा पात्र ठरलेला आहे की नाही आहे, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुम्हाला धरवलेलं आहे की नाही आहे, कमेंट नक्की करा। तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्र।